कीर्तन हे जिवंतपणाचं लक्षण आहे. कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, तेच नावच नाही पापाचे ऐसे केले. पापांचा समूळ नाश कीर्तनामध्ये होतो. अजाणतेपणानं जाणतेपणानं झालेली सगळी पातकं भस्म होतात कीर्तनामध्ये. फक्त ते अध्यात्म श्रवण अत्यंत एकाग्रतेनं करण्याची गरज असते. श्रवण भक्ती सांगितलेली आणि श्रवण भक्ती अशी आहे, श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं. श्रवण भक्तीला पहिलं महत्व दिलंय शास्त्रकारांनी. नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती श्रवण आहे. ऐकून घेणे हा महत्वाचा भाग. ऐकावं, कुणाचं तरी ऐकावं. जिथे कल्याणाची गोष्ट सांगितली जाते तिथं जरूर ऐकावं, म्हणून त्या श्रवणाला भक्ती म्हटलेलं आहे. श्रवणं नंतर कीर्तनम म्हणाले. श्रवणानंतरेण कीर्तनम म्हणजे आधी तुम्हाला महत्व आहे, मग आम्हाला आहे. जय जय. मग तुम्हाला एवढा मोठा जर शास्त्रकारांनी अधिकार दिलाय म्हटल्यानंतर श्रवण भक्ती करताना कीर्तनाचा पहिला नियम, आपल्या पायामध्ये असणारे जोडे, वाहना, चप्पल, बूट जागेवरच काढायचे, खुर्ची खाली चालायचे. असतील पायात तर, आता बाहेरचे आणून घेऊ नका खाली इथे. जय जय. असतील पायात तर. काहींना सांगितलं ते दुसऱ्या दिवशी बाहेरचे घेऊन आले. आता म्हणजे स्टँड मध्ये नको, तिकडेच घेऊन जय जय. बोनी खुर्ची खाली ठेवायला लावलं. असा नियम नाहीये वास्तविक. पण वाहना नसाव्यात. वाहनं बाहेर ठेवतो ना आपण, मग वाहना सुद्धा आपल्यापासून थोड्या दूर ठेवाव्या. जय जय. आणि चप्पल चोरीला गेली तरी वाईट वाटून घ्यायचं नाही कधी. एक वाक्य माझं कायम लक्षात घ्या. आपण आमचे गुरुजी सांगायचे, चप्पल चोरीला गेले ना आपल्या मागची पिढा गेली असं समजावं. दृष्ट काढताना चपलेचा वापर करतात बघा. म्हणजे ज्याला दृष्ट लागले त्याला हाणत नाही धरून चपलेनं, असं त्याच्या पुढे फिरवतात आणि आपटतात खाली. म्हणजे चपलेनं पिढा निघून जाते. म्हणून चपला या घराच्या बाहेर सांगितल्या ठेवायला. आता घरात आणून चांगल्या कपाटात ठेवतात तो भाग वेगळा. काय आहे, आपल्यातलं गुरुत्व कमी झालंय आणि लघुत्व वाढलंय. आणि लघुत्व वाढल्यामुळं आपल्याला गुरुत्व आणि आकर्षण काय असतं गुरुत्वाचं ते कळलेलं नाही. आणि जोपर्यंत आपल्यामध्ये ते गुरुत्व येत नाही तोपर्यंत आपण लघुत्वातच आहोत हे निश्चित जाणावे.